नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? IPL चालू होणार, IPL चालू होणार म्हणता म्हणता 10 संघांच्या मॅचेस सुद्धा झाल्या पहिल्या फेरीच्या. आणि या मॅचेस बद्दल मी जास्त सखोल एकदम सगळी बडबड करणार नाहीये. मी एवढंच सांगणार आहे की या 5 मॅचेसमधनं आपल्याला ट्रेंड काय दिसले. धमाका झाला अहमदाबादच्या ग्राउंडवरती जेव्हा चेन्नई सुपर किंग्स आणि गतवर्षीचे विजेते गुजरात टायटन्स यांच्या दरम्यान सामना झाला. ऋतुराज गायकवाडने आउटस्टँडिंग बॅटिंग केली, अप्रतिम बॅटिंग केली आणि तरीही चेन्नई सुपर किंग्सला पराभव पत्करायला लागला. या सामन्यामधनं मला एक गोष्ट स्पष्ट दिसून आली आणि ते म्हणजे चेन्नई सुपर किंग्सच्या बॉलिंगमधली वीक लिंक. कारण फास्ट बॉलर जे आहेत त्यांच्याकडे अनुभव नाही आहे आणि जेव्हा IPL सारख्या स्पर्धेमध्ये समोरचे दादा फलंदाज गोलंदाजांवरती दडपण टाकतात तेव्हा काय हाल होतात हे आपल्याला त्या मॅचमध्ये बघायला मिळालं. अजून एक महत्त्वाची गोष्ट बघायला मिळाली आणि ते म्हणजे ऋतुराजला म्हणावी तशी साथ हे चेन्नईचे बाकी बॅट्समन देऊ शकले नाही. नाहीतर 200च्या आसपासचा स्कोअर सहज व्हायला पाहिजे होता. 10 ते 20 रन्स त्यांच्या कमी पडल्या आणि म्हणून त्यांना पराभव स्वीकारायला लागला. दुसरा सामना जो होता तो पंजाब आणि KKR मध्ये होता. KKRला मोठा धक्का लागलेला आहे कारण एक तर त्यांची संघ बांधणी अपेक्षेप्रमाणे चांगली झालेली नाहीये. चंद्रकांत पंडितला एक मोठं आव्हान आहे की ह्या डगमगणाऱ्या संघाला परत उभं कसं करायचं, जे चंद्रकांत पंडित करू शकतो. पण श्रेयस अय्यरला ऐन वेळेला दुखापत झाल्याने नितीश राणाकडे कॅप्टनशिप द्यायला लागली आणि त्यातनंही जे गेल्या वेळेलाही चालू होतं तेच ह्या वेळेला बघायला मिळालं आणि ते म्हणजे आंद्रे रसेलला 7 नंबरला बॅटिंगला पाठवलं गेलं. मला वाटतं KKRकडे आता तरुणोपाय नाही आहे. आंद्रे रसेलला बॅटिंगला वरती पाठवायला पाहिजे आणि मग प्रार्थना करायला पाहिजे की तो एक सुपर्ब इनिंग खेळेल कारण त्याच्यामध्ये ती ताकद आहे. KKR करता त्यांनी ते करून दाखवलंय. पण आत्ताच्या घडीला तरी मला असं वाटतं की KKRची टीम थोडीशी डगमगणारी वाटते. त्याचं कारण त्यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते अनफॉर्च्युनेटली तेवढं भन्नाट जमलेलं नाहीये. तिसरा सामना होता लखनौ आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये. दिल्ली कॅपिटल्सला सुद्धा धक्का लागला कारण रिषभ पंतला दुखापत झाली. वॉर्नरकडे कॅप्टनशिप देण्यात आली आणि त्याच्यामध्ये लखनौच्या संघाने बॅटिंग करत असताना एक चांगला स्कोर उभारला आणि या स्कोर उभारण्यामध्ये काईल मायर्सची जी बॅटिंग होती ती सुपर बॅटिंग होती आणि त्याच्यापेक्षा आउटस्टँडिंग बॉलिंग ही वूडने करून दाखवली. त्यांनी खरोखर समोरच्या फलंदाजांना वूडमध्ये पाठवलं असं म्हणायला लागेल कारण 4 ओव्हरमध्ये 5 विकेट कोण काढतं मला सांगा. त्यामुळे लखनौच्या संघाने जो दिमागदार विजय मिळवला ज्याच्यामध्ये 2 प्लेयर्सचा हातभार हा प्रचंड मोठा होता. त्याच्यानंतरचा सामना जो झाला जो रविवारी झाला आणि त्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद दरम्यान हा सामना झाला. जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी जी सुरुवात करून दिली, मी तर म्हणे त्यांनी जो हल्ला चढवला त्याच्यातनं समोरचा संघ सावरू शकला नाही. आणि ह्याच्यामध्ये बटलरची बॅटिंग आणि जयस्वालची बॅटिंग तुम्ही मला सांगा T20 क्रिकेटमध्ये 1, 2 आणि 3 नंबरचे बॅट्समन जर का हाफ सेंचुरी करू लागले, जर का धावांची गती ही 10च्या पुढची सतत राखली गेली तर समोरच्या गोलंदाजांवरती हे दडपण जे होतं ते RRने खूप वाढवून दाखवलं. आणि ह्याच्यामध्ये मी अजून एक गोष्ट सांगतो, राजस्थान रॉयलचा संघ आत्ताच्या घडीला मला सर्वात समतोल वाटतोय कारण एकीकडे त्यांच्याकडे बॅट्समन चांगले आहेत, यशस्वी जयस्वाल, बटलर आणि 3 नंबरला संजू सॅमसन. ही जे कॉम्बिनेशन आहे ते फार जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. शेवटी अगदी हेटमायर सुद्धा येतो आणि तो सुद्धा चांगले तडाखे मारू शकतो. आणि दुसरीकडे त्यांच्याकडे बॉलिंग मधलं जे कॉम्बिनेशन आहे ते फार सुपर्ब कॉम्बिनेशन आहे की एकीकडे बोल्ट सुद्धा आहे आणि दुसरीकडे अश्विन आणि त्याच्याचबरोबर युजवेंद्र चहल सारखी फिरकी सुद्धा आहे. म्हणून मला हा संघ अगदी तगडा वाटतोय. शेवटचा सामना हा मुंबई आणि RCB विरुद्ध झाला. मुंबईचा संघ प्रचंड अडचणीत सापडलेला असताना तिलक वर्माने केलेली बॅटिंग ही फारच जबरदस्त होती आणि त्यामुळे मुंबईला एक बऱ्यापैकी धावफलक उभारता आला. परंतु हे विसरून चालणार नाही की हा धावफलक पुरेसा वाटत नाही. त्याचं कारण सामना जो आहे हा बँगलोरला चालू होता आणि बँगलोरचं आउटफील्ड, बँगलोरचं एकंदर वातावरण हे शॉट मारणाऱ्यांसाठी खूप चांगलं ठरतं. तिथं बॉल टेक ऑफ करतो, लँडिंग होतच नाही. त्यामुळे या 5 मॅचेसचा आढावा सादर करताना मला 2 महत्त्वाचे मुद्दे मांडायचे आहेत. एक म्हणजे ह्या वर्षीच्या IPL मध्ये
कॅप्टनशिपमध्ये गडबड झालेली आहे. दिल्लीच्या संघाला धक्का लागला, रिषभ पंतला दुखापत झाली, वॉर्नरकडे कॅप्टनशिप द्यायला लागली. KKRमध्ये श्रेयस अय्यरची कॅप्टनशिप ही नितीश राणाला द्यायला लागली आणि सनरायझर्स हैदराबादची कॅप्टनशिप ही भुवनेश्वर कुमार करतोय. मला कोणाला दोष द्यायचा नाही, परंतु हे लोक कॅप्टनशिप करायला, ते सुद्धा T20ची कॅप्टनशिप करायला म्हणावे तेवढे लायक मला वाटत नाहीत. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. T20चं क्रिकेट हे इतक्या प्रचंड वेगानं पुढं सरकत असतं की ते कंट्रोल करणं, त्याच्यावरती बरोबर अंकुश ठेवणं, ह्याच्याकरता तुमच्याकडे अनुभव पाहिजे. हे म्हणत असताना एक गोष्ट अजून सांगावीशी वाटते आणि ते म्हणजे दुखापतींची भीती. ही दुखापतींची भीती खूप प्रचंड मोठी. मी दरवेळेला सांगतो, दिसतो तेवढा हा T20 क्रिकेट प्रकार हा सोपा नाहीये. इंजुरी प्रोन आहे. कारण तुम्हाला फिल्डिंग करत असताना, बॅटिंग करत असताना, बॉलिंग करत असताना 20% एफर्ट हे जास्त लावायला लागतात आणि त्यामुळे शरीरावरती ताण येतो आणि मग दुखापतींची शक्यता वाढते. केन विल्यमसन खेळाडू अप्रतिम कॅच घेण्याच्या प्रयत्नामध्ये दुखापतग्रस्त झाला आणि त्यामुळे अडचण झाली, परंतु तो निदान अपघात तरी होता. मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ते म्हणजे भारतातली आउटफील्ड. बहुतांशी ठिकाणची आउटफील्ड लांबनं सुंदर दिसतात, ग्रीन दिसतात, प्रत्यक्षात तेवढी ती चांगली नसतात. त्याचा मेंटेनन्स अजिबात तेवढा चांगला नाहीये. त्यामुळे जे परदेशी खेळाडू ज्यांना स्लाइड करण्याची सवय, डाईव्ह मारण्याची सवय, त्यांच्याकरता खूप मोठा धोका या आउटफील्डमध्ये आहे. कारण इथे तुम्ही अपेक्षा करता तेवढं जर का आउटफील्ड चांगलं नसलं तर तुमचा हात पाय हा अडकू शकतो आणि त्याच्यातनं मोठी दुखापत होऊ शकते, जशी रिशी टोपलीला झालेली आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या. मी म्हणेन की आउटफील्ड ही चांगली ठेवण्याकरता एक वेगळा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये चालढकल करून चालणार नाही. जर तुम्ही फक्त विकेटवरती लक्ष दिलं आणि आउटफील्डकडे लक्ष दिलं नाही तर T20 क्रिकेट प्रकारामध्ये दुखापतींचं प्रमाण वाढू शकतं. या दुखापतींवरनं शेवटचा मुद्दा मांडतो. प्रत्येक संघाला हा विचार करायला लागणार आहे. तुम्ही जर का धरून चाललात की हे माझ्याकडचे खेळाडू आहेत आणि ह्यांच्याविषयी बरोबर घेऊन मी यांना लढेन, तर तसं करून चालणार नाही. पहिल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कप्तान महेंद्रसिंग धोनीला सुद्धा दुखापत झालेली आहे. ती दुखापत गंभीर नाही असं संघ व्यवस्थापनाने सांगितलंय. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. परंतु याच्यातनं अनुभव घेतला पाहिजे, धडा घेतला पाहिजे आणि प्रत्येक संघाने दुसरी फळीचा विचार केला पाहिजे. दुर्दैवाने कुठल्या कॅप्टनला झाला तर तुमच्याकडे पर्याय आहे का? कुणा फास्ट बॉलर, कोणी स्पिनर, कोणी महत्त्वाचा बॅट्समन ह्यांना दुखापत झाली तर तुमच्याकडे रिप्लेसमेंट तेवढी तगडी आहे का? हा सगळा विचार करण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे 5 सामने झालेले तर रंगतदार सामने झालेले. अर्थात काही सामने थोडेसे एकतर्फी झाले, पण ह्याच्यामध्ये एक लढतीचा अंदाज आपल्याला आलेला आहे. आणि मी परत तुम्हाला सांगतो, राजस्थान रॉयलचा संघ ह्या वर्षीच्या टुर्नामेंटमध्ये आत्ताच्या घडीला एकच मॅच झाली. मी अगदी फार काही गोडवे गाणार नाही, परंतु तो संघ मला समतोल वाटतोय, आक्रमण करण्याच्या दृष्टीने सबल वाटतोय. तुमचं मत काय मला जरूर कळवा आणि त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.